काय फॉर्म करायचंय? हा, फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी. स्टेशनरी नावातच आहे ना रे, स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्ह फॉर्म करायचे, स्टेशनरी वेव्ह बनवायचे बरं का रे बाळांनो. आणि किती सोपं असेल बघा आता हे. ओके, आता सगळ्यांना माहिती आहे एक स्टेशनरी वेव्ह बनवण्यासाठी तुम्हाला प्रोग्रेसिव्ह वेव्ह किती लागतील माहिती आहे ना. आता दोघांचा क्रायटेरिया कसा असेल तर दोघांच्या फ्रिक्वेन्सी सेम दिसतील, त्याचा अँप्लिट्यूड सेम असेल, स्पीड सेम असेल, रूट, चॅनल, रस्ता, ट्रॅक एक्झॅक्टली सेम असेल. बट ऍट द सेम टाइम एवढं सेम असताना डायरेक्शन मात्र एक्झॅक्टली एवढा क्रायटेरिया घेऊन ग्राफ काढायचे. मग आता हे करत असताना ग्राफ खूप इंटरेस्टिंग होतील. एकदम व्यवस्थितपणे हे समजून घ्यायचं आपल्याला. मी दोन वेगवेगळ्या वेव्हज ड्रॉ करत असताना मी कशा पद्धतीने ड्रॉ करतोय हेही तुम्ही बघून घ्यावं लागेल. तर आता इकडे बघा, आपण याला थोडस आणखी वरती ठेवूया, जेवढी जास्तीत जास्त जागा आपल्याला भेटेल पुढे 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 शिफ्ट करूया. आता समजा आपण याला ए डायग्राम म्हटलं, ए म्हटलं ए. आता हा रेफरन्स ऍक्सेस घेतला मी आणि याच्यावरती एक नंबरची वेव्ह दाखवली आणि नीट मी जे सांगतोय ते फक्त काळजीपूर्वक बघा की फर्स्ट वेव्ह जे आहे ना, फर्स्ट वेव्ह कुठं जाते तर मी म्हटलं लेफ्ट कडून राईट कडे जाते. म्हणजे फर्स्ट वेव्हची डायरेक्शन अशी इमॅजिन करा. तर आता एक वेव्ह राईट कडे जात असेल तर दुसरी कुठे जायला हवी? लेफ्ट कडे. इमॅजिन करा की ही आपण इथं दुसरी वेव्ह घेतली. आता ही वेव्ह मी दाखवली आणि ही पण दाखवतोय. हे दाखवत असताना मी आउट ऑफ फेज मध्ये का दाखवतोय? ऍक्च्युअल मध्ये कुठल्याही इन्स्टंटला कसंही दाखवता येतं, नाही असं नाही. पण इथं नीट बघा, आता इथं इमॅजिन करा की आपण याचं अँप्लिट्यूड एवढं दाखवलं आणि याचं अँप्लिट्यूड असं एवढं दाखवलं. मग आपण 90 90 90 90 90 90 90 असं दाखवलं. 180च्या ठिकाणी काय दाखवलं? 90 दाखवलं. मग आता इमॅजिन करा, हे बॅक साइड तुम्ही इमॅजिन करायची असते. ही वेव्ह अशी आलेली असेल, हे अशी, बरोबर आहे का? त्याच्यानंतर मग हे तुमचं असं चालू झालं, कंटिन्यू हे असं चालणार आहे, बरोबर आहे का? आणि ही वेव्ह इकडे जाते, बरं का? मग आता इथं हे पीक अँप्लिट्यूड दाखवलं इथं, तर इथं सेम सेम याला रेफरन्स धरून हे 90, कारण फ्रिक्वेन्सी सेम म्हणजे वेव्हलेंथ सेम ना रे, हे असं सेम येईल ना वेव्हलेंथ. ओके, हे फक्त रेफरन्स साठी दाखवलं होतं मी. चल मग आता इकडे नीट बघा, आता असं पुढे दाखवलं. आता ही जी वेव्ह आहे ही रिटर्न जात आहे, इकडे जाणार आहे, आणि ही मात्र, आणि दोन्हीच्या दोन्ही वेव्हज एका रस्त्यावरती आहेत. म्हणजे याचाच अर्थ ह्या दोन्ही सेम मीडियमला डिस्टर्ब करतात. सेम मीडियमला काय करणार आहेत त्या? एकच रस्ता म्हणलं, एकच रस्ता नाही, मग तिथे एअर मॉलिक्युल सेमच ना. हा, म्हणजे सेम मीडियम असणार आहे. स्पेशल केस आता नीट बघायचे. आणि मग याचा हे दोघं ज्या वेळेस या एअर मॉलिक्युलच्या जवळ येतील त्यावेळेस ते त्या मॉलिक्युलला काय करतील तुम्हाला माहिती आहे. त्यासाठी प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. प्रत्येक वेव्ह स्वतःचा इम्पॅक्ट टाकत असते, दुसरे असो किंवा नसो. आपण आपापलं काम करायचं. सुरुवातीला हेच झालं होतं अजिंक्य आधी, आपण हेच बोललो. कोणी काहीही करो, आपण आपलं काम करायचं. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. दुसरा काय करतो घेणं नाही. मग आता इथं या केसमध्ये बघा आता की एक वेव्ह इकडे जात आहे तर दुसरी वेव्ह इकडे जात आहे. दोघांची वेव्हलेंथ दिसते तुम्हाला सेम. वेव्हलेंथ सेम आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी. मी स्पीड सुद्धा सेम. आता स्पीड बद्दल बोलणारच आहे मी. रस्ता सेम आहे पण एकावरती इथे दाखवणं शक्य होणार नाही ना आपल्याला, म्हणून हे असं वरती खाली दाखवलं. नाही तर रस्ता दोघांचा सेम.
फक्त एक टुवर्ड्स द राईट जात आहे तर दुसरी टुवर्ड्स दी, हा फंडामेंटल डिफरन्स आला दोन्ही. आता इमॅजिन करायचंय की समजा इथून मी एक कम्प्लीट वेव्ह दाखवली, कम्प्लीट वेव्ह अशी दाखवली, तर याचा पिरियडिक टाइम जो आहे तो मी दाखवला 4 सेकंद म्हणलं मी. नोट्स पेक्षा मी आता थोडासा बाजूला झालो कारण तुम्हाला समजायला सोपं जाईल म्हणून. पिरियडिक टाइम किती घेतला मी? 4 सेकंद. का घेतला असेल तेही सांगतो, पण तोपर्यंत मला सांगा इथून या समजा ए पॉइंट पासून बी ला येण्यासाठी किती वेळ लागतो? अरे वेव्ह इकडून इकडे जाणार ना, मग वेव्ह ए ला आहे, बी ला पोहोचायला किती वेळ लागेल? 4 सेकंद. मग ए एक पार्टिकल आहे, बी दुसरा पार्टिकल आहे, एनर्जी ए ची बी ला पोहोचायला किती वेळ लागला? 4 सेकंद. मग प्रत्येक 90 डिग्री कव्हर करायला किती वेळ लागतो? 1 सेकंद 1 सेकंद 1 सेकंद. इथपर्यंत ओके चालू आहे सगळं. आता सगळ्यांनी इमॅजिन करायचं या क्षणाला की इमॅजिन करा आता की हा तो पार्टिकल आहे, राईटला जाणारी वेव्ह आणि लेफ्टला जाणारी वेव्ह. राईटला जाणारी वेव्ह पण पोहोचली आणि लेफ्टला जाणारी वेव्ह पण पोहोचली ना, एकाच वेळी पोहोचली. दिसतंय तुम्हाला एकाच लाईन वरती. मग राईटला जाणारी वेव्ह या पार्टिकलला वरती उचलणार ना, आणि लेफ्टला जाणारी वेव्ह त्या पार्टिकलला. मग दोघांचं अँप्लिट्यूड सेम आहे म्हणजे दोघांनी टाकलेला फोर्स सुद्धा. मग त्या केसमध्ये हा जो एअर मॉलिक्यूल आहे तो वर जाणार का खाली जाणार का तिथंच राहणार? जोरात पक्का तो तिथंच राहणार आहे का? मग आता या दोघांचा इथं रिझल्टंटचा म्हणजे आपण ड्रॉ करतोय. काय करतोय आपण आता? रिझल्टंट ड्रॉ करतोय. त्यासाठी आणखी थोडस याला मूव करतो वरती. एकच मिनिट फक्त. आपण काय करतोय आता इथं? या दोघांचा रिझल्टंट ड्रॉ करतोय. नीट बघा फक्त. नेक्स्ट टाइम मी काय करतोय, थोडीशी वेव्हलेंथ वाढवतो म्हणजे मला ड्रॉ करायला जरा बरं वाटेल. हे खूपच छोटं वाटेल आता. ठीक आहे. तर आता एकदम व्यवस्थितपणे समजून घ्या. आता मग आता हा पार्टिकल या केसमध्ये वरती घेतला आणि इथं खाली ओढला म्हणजे तो पार्टिकल तिथंच राहिला ना रे बाळांनो, म्हणजे हा डिस्टर्ब झालेला नाही. मग आता तुम्ही या सिच्युएशन मध्ये इथं पोहोचला. आता हा हे ऑलरेडी मीनला आहे, हा पण मीनलाच आहे, बरोबर आहे ना. मग तो पण कुठं राहिला? तिथंच राहिला. आता तुम्ही इथं आलात. बघा आता होतं काय, आता एक वेव्ह खाली आणि दुसरी पुन्हा वरती ओढते म्हणजे परत तुम्ही त्याच्या पुढे आलात, मीनाच आलात. त्याच्या पुढे इथं आलात वरती आणि दुसरा कुठं ओढतो? खाली, मीन. म्हणजे मला आता एकदम व्यवस्थितपणे हे समजून सांगा की बाळांनो, ज्या वेळेस कुठलीही वेव्ह या फॉर्मॅट मध्ये ट्रॅव्हल करते याचा अर्थ काय झाला? इथं हा एअर मॉलिक्यूल सगळ्यात जास्त उंच गेला म्हणजे त्याचं काय झालं? मॅक्झिमम अँप्लिट्यूड. त्यालाच आम्ही शब्द वापरलेला असतो अँटी नोड. काय वापरलेला असतो? आणि ज्या ठिकाणी तो पार्टिकल आपली मीन पोझिशन जागा सोडत नाही त्याला काय वापरलेला असतो? नोड वापरलेला असतो. मग मला सांगा या केसमध्ये कुठल्याही पार्टिकलने आपली जागा सोडलेली म्हणजे हे सगळे काय झाले रे बाळांनो? नोड 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 असं झाले ना बाळांनो. बरोबर आहे का नाही? मी काय बोललो समजलं का तुम्हाला? मग मला सांगा याचा अर्थ जेव्हा एक वेव्ह आणि दुसरी एक्झॅक्टली अपोजिट फेज मध्ये आली तेव्हा त्यांनी त्या पूर्ण मीडियमला कसं ठेवलेलं आहे? तर मीन पोझिशन मध्ये ठेवलं ना. कुठलाही पार्टिकल मीन पोझिशन पासून डिस्टर्ब झालेला नाही. म्हणजे जर लाटांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं, एकाची क्रेस्ट आली दुसऱ्याची ट्रप आली तर पाणी मीन पोझिशनला शांत थांबलं ना, असा त्याचा अर्थ झाला. मग या दोघांपासून इथं ही वेव्ह कशी बनली आता शांत डोक्याने बघा बरं का. कारण थोड्या वेळानंतर आता पुढे आपण ज्या वेळेस जाणार आहोत इकडे आपण पुढे 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 आपल्याला कंडिशन्स वेगळ्या घ्यायचे. फक्त आता मी काय करणार आहे की वेव्हलेंथ थोडीशी वाढवतो. का वाढवतो? तर मला ड्रॉ करायला सोपं जावं. तुम्ही तेवढीच आहे अझ्युम करून चालायचं आहे. मग आता इकडे दुसरी ही फर्स्ट केस ए घेतली. आता सेकंड केस बघा बरोबर, नीट बघून घ्या फर्स्ट केस काय होती. फर्स्ट केस तुम्हाला इथं पीक भेटलं होतं बरोबर आहे की नाही, आणि ही वेव्ह इकडे जाणार होती.
आपण आता अगोदर सुरुवात करून मग पुन्हा त्याला वाटलं तर शिफ्ट करूया. इकडे बघा आता ही फर्स्ट वेव्ह, ही सेकंड वेव्ह आणि ही दाखवतो मी रिझल्टंट. आता बघा व्यवस्थित मी काय सांगतो ते एकदम व्यवस्थितपणे. ही फर्स्ट वेव्ह जी आहे ही लेफ्ट कडून कुठं जाते, राईट कडे जाते. लेफ्ट कडून कुठं जाते. मग इमॅजिन करा की एका सेकंदामध्ये काय घडलं असेल बरं, तर हा जो पॉइंट आहे तो इथं पोहोचला असेल ना. अरे हा अँटीनोड इथं नोड लाईन पोहोचला असेल ना एका सेकंदात. कारण मी पिरियडिक टाइम किती घेतला होता, 4 तुकडे काय केले होते कळालं, 90 90 90. मग तुम्ही मला सांगा की हा पीक इथं पोहोचला असेल म्हणजे पीक इथं आला असेल तर 0 इथं आला असेल ना. अरे बरोबर आहे की नाही. म्हणजे तुमची वेव्ह ही अशी चालू होणार आहे. आता म्हणजे फर्स्ट वेव्ह नीट बघा. आता मी मुद्दा मला थोडस वाढवणार आहे, 90 90 90 आणि 90. आता तुम्ही याला असं सुरुवात करणार ना रे बाळांनो, नीट बघून घ्या की आता तुमचा जो 90 आहे तो 0 ला नसून इथं पोहोचला असेल ना. म्हणजे तुम्ही इथून 0 पासून सुरुवात करणार, नीट बघा बरं बाळांनो. आणि इथून सुरुवात केल्यानंतर तुम्ही या 90 ला किंवा इथे दाखवत असो, आता पहिली वेव्ह तुम्हाला इथं इनिशियली मॅक्झिमम भेटलं होतं. आता सुरुवात कुठून झाली, 0 पासून झाली. का कळलं का, कारण तुम्ही बघा ना या केसमध्ये 90 डिग्री कुठे सरकला, पुढे सरकला. तर दोन्हीतला फरक किती आहे, 90 ना. परत 90 परत 90 परत 90. समजलं का. मग आता मला सांगा आणखी आमचा ऋषभ असं बघतोय काहीच न कळल्यासारखं, दादा मी इथं आहे, एका सेकंदात एक पाऊल टाकतो, मी पुढे आलो असेल ना. मग आता बघ ना हे पीक इथं गेलं असेल का नाही 90 ला. मग ही तुझं 90 आहे का नाही बाबा, 0 π/2 पाय. आणि हे किती येतं, 270 म्हणजे किती असतं, हा 3π/2. आणि हे मग आता 0 डिग्रीला तुला मॅक्झिमम भेटत होतं, 0 ला मॅक्झिमम भेटत होतं. आता 90 ला मॅक्झिमम भेटलं ना, म्हणजे 90 ने मॅक्झिमम पुढे सरकला का नाही बाबा. हे सुद्धा जर इमॅजिन नाही झालं तर काय रे, काय शिकवायचं तुम्हाला. पुढे जाते वेव्ह हे सांगतोय, एका सेकंदात कितीने गेली, 90 डिग्रीने गेली, हे सांगितलं ना मी तुम्हाला. मग आता ही वेव्ह पण इकडे पुढे जाणार ना. मग मला सांगा इथं मीन म्हणजे हा नोड म्हणजे 0 डिस्प्लेसमेंट इथं होतं, एका सेकंदात इथं पोहोचलं असेल ना. मग या केसमध्ये हे डिस्प्लेसमेंट इथंच पोहोचेल ना. मग आता ही वेव्ह तुमची इथं पोहोचल्यानंतर हे पण सेमच फेज मध्ये येईल ना. म्हणजेच तुम्हाला परत एकदा नीट बघा, आता तुम्हाला हे असंच भेटणार ना. आता परत एकदा क्रॉस चेक करा बघा, 0 ला इनिशियलला मॅक्झिमम होता सुरुवातीला पहिल्या केसमध्ये. आता ही केस आहे आफ्टर 1 सेकंड, एका सेकंदामध्ये ही वेव्ह पुढे सरकली ना. मग याचा अर्थ हे 90 इथं आलं ना, म्हणजे 0 सुरुवातीला आलंय का 0 आमचं. दुसरी केस आता ही रिटर्न जाते ना रे इकडे, म्हणजे इथं पीक आहे, निगेटिव्ह पीक आहे, आता 0 येणार ना, इकडे सरकणार ना. हे इकडे जातं हे इकडे जातं. मग आता तुम्ही मला सांगा याचा अर्थ हे इथं आलं म्हणजेच तुम्हीच विचार करा, हे इथं आलं म्हणजेच एका सेकंदाने पुढे शिफ्ट झाला असा त्याचा अर्थ झाला. मग त्या केसमध्ये नीट बघायचं की हे असंच तुम्हाला भेटणार आहे. आता याचा अर्थ ह्या दोन्हीच्या दोन्ही वेव्ह ह्या इन फेज मध्ये आहेत का आउट ऑफ फेज मध्ये आहेत, सेम डायरेक्शनला का अपोजिट डायरेक्शनला. याचा अरे मोशनची नाही व्हायब्रेशनची सेम झाली ना. आणि मग सेम मध्ये गेल्यानंतर नेमकं काय होत असतं तर तुम्हाला माहित आहे, त्याचं अँप्लिट्यूड वाढत असतं. मग आता तुम्ही विचार करा, जर हे 10 सेंटीमीटर असेल आणि हे 10 सेंटीमीटर असेल तर या केसमध्ये बाळांनो अँप्लिट्यूड हे जास्त वाढायला पाहिजे ना. आणि मग हे असं होईल ना रे, थोड्या वेळासाठी विचार केला तर हे एकदम तुम्हाला असं जास्तीत जास्त अँप्लिट्यूड दाखवता येतं ना. मग या केसमध्ये मला सांगा, मला इथं काय भेटला, हा नोड भेटला, सॉरी मला इथं काय भेटला, हा अँटी नोड. बघा ना मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट झालं. इथं काय भेटला, अँटी नोड. इथं काय भेटला, नोड. इथं काय भेटला आणि परत इथं भेटला
मग आता इमॅजिन करा, सुरुवातीला इथं नोडच होते ना, आता परत नोड नोड आणि 2 नोडच्या मध्ये एक अँटीनोड आणि 2 अँटीनोडच्या मध्ये एक नोड, हे पुन्हा आपल्याला कळणारच आहे. मग इथपर्यंत समजलं का आता? आता परत मला सांगा, ही वेव्ह पुढे जाणार आहे आणि ही इकडे मागेच येणार आहे. मग आता हे इनिशियली t इज इक्वल टू 0 टायमिंगला, हे t इज इक्वल टू 1 म्हणजे एका सेकंदानंतरची केस होती. आता परत एका सेकंदात काय घडलं असेल, तर याला आता हे संपलं याचं काम. आता इकडे आता आपल्यासाठी रेफरन्स हा झाला. आता एका सेकंदानंतर काय होईल मला सांगा. आता ही वेव्ह एका सेकंदात, हा 0 इथे येईल ना, हा 0 इथे यावा लागेल ना, आणि हे इथे यावं लागेल ना. ही इकडे जात आहे तर हा इकडे जात आहे, बरोबर आहे की नाही? कोण ड्रॉ करून दाखवेल बरं मला समोर? आता याच्या पुढचं सेशन म्हणजेच आपण त्याला सी डायग्राम म्हणूया. टी इज इक्वल टू 2 सेकंदानंतर कोण कोणाला ड्रॉ करता येईल? फर्स्ट वेव्ह कुठं जाते? टुवर्ड्स राईट. आणि सेकंड कुठे जाते? मग तुम्ही मला सांगा, प्रत्येक 90 डिग्री ट्रॅव्हल करायला किती वेळ लागतो म्हटलं मी? 1 सेकंद. 1 सेकंद का घेतला कळलं तुम्हाला? मला बोलायला सोपं जावं. आता तुम्ही परत इकडे याल, ही 1, त्याच्यानंतर हे 2 आणि समजा हे दाखवलं 3. आता परत शांत डोक्याने बघा. आता मला सांगा की एका सेकंदानंतर नेमकं काय घडलं असेल, तर हे कुठं पोहोचायला पाहिजे? म्हणजे पीक कुठं पोहोचायला पाहिजे? पुढं. मग मला सांगा इथं काय यायला पाहिजे? याच्या मागचं ना, बरोबर आहे की नाही? म्हणजे इथली सुरुवात अशी होईल ना रे बाळांनो, जर हे पीक असेल. तर आता परत थोडं सॉरी पुढे घेतो, π/2 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 आणि π/2. हे नको, म्हणजे ड्रॉ करायला सोपंच आहे. आता मला सांगा, तुम्हाला सुरुवातीला इथं 0 भेटलेलं आहे किंवा यालाच मीन पोझिशन पासून व्हायब्रेशन म्हणा इथं. आता हे पुढे इथं पुढे सरकलेलं आहे. तर आता तुम्ही मला सांगा, हे मला सांगा आता नीट बघा. इथं हा जो तुमचा अँटीनोड आहे याच्यापासून 1 सेकंद अंतरावर आहे ना. आता हे 1 सेकंद आणि 1 सेकंद 2 सेकंद गेलं ना, म्हणजे पुढे सरकला का? तो सरकला तो पुढं. आता सिमिलरली आता हे मागे सरकणार ना, बरोबर आहे ना. मग जर हा मागे सरकला तर आता इथं 0 आहे, म्हणजे हे इथे येऊन बसेल ना. म्हणजेच मला सांगा की या केसमध्ये नीट बघायचं. आता परत इथं हे ड्रॉ करतो, इथं हे ड्रॉ सॉरी आणि इथे ड्रॉ करतो. आता परत मला सांगा, हा इकडे जातोय ना, मग एका सेकंदात हा 90 ने, म्हणजे याचा 90 इथे येऊन बसणार ना. मग हा या बाजूला मॅक्झिमम आहे, म्हणजेच तुम्ही हे असं होणार ना रे बाळांनो. मग आता मला सांगा, या पार्टिकलला, हा पार्टिकल आहे तो इनिशियल समजा तोच, त्याला पहिली वेव्ह खाली वरती येणार आहे आणि दुसरी वेव्ह आता वरती वळते, म्हणजे तो कुठं राहणार? तिथंच. म्हणजे इथं मला काय मिळणार? तो पार्टिकल तिथंच राहिल्यामुळे नोड. आता इथं 0 0 म्हणजे तो आहे नोडच. आता इथं आलात परत, आता याच पार्टिकलला किंवा या पार्टिकलला एक वरती वळतोय तर दुसरा, म्हणजे मला इथं पण काय मिळणार? नोड. 0 0 म्हणजे काय झालं? नोड नोड नोड. म्हणजे इथं कुठलं डिस्प्लेसमेंट झालंय का? नाही. इथं काहीच एनर्जी राहिलेली नाही. मी काय बोलायलो समजायलंय का? मग नोड अँटीनोड नोड अँटीनोड हे कंटिन्युअसली होणार आहे. तरी पण आता आपण एकदा बघायचं, आणि आपण ही वेव्ह कधीपर्यंत ड्रॉ करू शकतो? पूर्ण आपली लाईफ टाईम. कारण वेव्ह थांबणार आहे का? आता याच्या पुढे आणखी आपण आता याचा विषय संपला. आता आपल्यासाठी रेफरन्स ही डायग्राम झाली. आता परत एकदा बघा, हा आता आपल्यासाठी डी डायग्राम, त्याच्यामध्ये टी इज इक्वल टू 3 सेकंद. 3 सेकंदानंतर नेमकं काय घडलं असेल? तर आता तुम्ही मला सांगा, 3 सेकंदानंतर हे परत इथे येईल ना. व्हेरी गुड, कारण ती पुढे सरकते ना, बरोबर ना. मग जर ही पुढे सरकत असेल तर याचा अर्थ हे इथे आलं असेल ना, म्हणजे तुम्ही अशी वेव्ह स्टार्ट करणार ना. अरे काय चालू आहे ते जर नाही समजलं ना, याच्यापेक्षा दूर. आणि किती स्लो करायचं याच्यापेक्षा? परत आता बघा, आता आपण फर्स्ट वेव्ह ड्रॉ करूया. मग हे 90 इथे यायला पाहिजे ना खाली,
मग तुम्हीच विचार करा ना, 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद आणि 4. सिमिलरली 1, 2, 3 आणि 4. सिमिलरली 1, 2, 3 आणि मग आता तुम्ही सांगा फर्स्ट केस मध्ये हे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट जे 0 ला होतं आता हे पुढे सरकलं इथे येणार ना, म्हणजे ते इथं आलेलं आहे याचा अर्थ हे असं असेल ना मॅडम. म्हणजेच पुढचं ड्रॉ करायचं काहीच प्रॉब्लेम नाही. आता याच्यासाठी बघूया, आता ही इकडे जाते ना, म्हणजेच हा 0 इथं आला असेल म्हणजे ही वेव्ह इथूनच चालू होईल ना. मग आता तुम्ही मला सांगा परत इन फेज मध्ये आले, याचा अर्थ इकडे आता नीट बघा. आता याच्यासाठी आपण थोडे याला शिफ्ट करूया. एक, 2, 3 आणि 4. इन फेज मध्ये आल्यानंतर नीट बघा, या पार्टिकलला ही वेव्ह खाली सोडते आणि ही पण खाली सोडते. म्हणजे समजा हा पार्टिकल असेल, दोन्ही वेव्ह सेम डायरेक्शनला ओढतात ना, मग त्या केसमध्ये याचं काय होणार आहे तर नक्कीच बाळांनो त्याचं काय होईल, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे की नाही. मग याला म्हणणार अँटीनोड, याला पण काय म्हणणार अँटीनोड. अँटीनोड, अँटीनोड, नोड, नोड, नोड. समजलं का. मग आता तुमच्या काय लक्षात येतं, मला जे तुम्हाला समजलंय ते आता तुम्ही लोक मला कशा पद्धतीने एक्सप्लेन करताय ते बघूया. आणि जर हे कळालं तरच फॉर्मेशन कळालं असं त्याचा अर्थ होईल. एकच मिनिट. इकडे बघा आता, ओके. इनिशियल कंडिशन बघा, त्याच्यानंतर कुठली पुढे सरकली कुठली नाही. मी स्लो घेणार आहे, काय नाही. समजलं नाही तर डबल ड्रॉ करतो. काय मला फक्त ड्रॉच करायचा विषय ना, काय विषय. हा इकडे मला सांगा, ह्या सुरुवातीला ही 1 नंबरची वेव्ह घेतली आणि ही 2 नंबरची. 1 नंबरची वेव्ह कुठे टुवर्ड्स दी राईट मोशन होत आणि दुसरीचं टुवर्ड्स दी लेफ्ट. मग जी राईटला जाते आणि जी लेफ्टला जाते दोघांची फ्रिक्वेन्सी, दोघांची वेव्हलेंथ, दोघांचे अँप्लिट्यूड, दोघांची स्पीड. मग पहिल्या वेव्हने इकडे 1 मीटर अंतर कव्हर केलं तर दुसरी वेव्ह इकडे 1 मीटर कव्हर करणार ना. मग पहिल्या वेव्हने इकडे 90 डिग्री कव्हर केला तर दुसरी वेव्ह इकडे 90 डिग्री कव्हर करणार. बरोबर आहे ना. आता तुम्ही मला सांगा, पहिली वेव्ह फर्स्ट वेव्ह जी आहे ही पॉझिटिव्ह अँप्लिट्यूडला आहे किंवा पॉझिटिव्ह पीकला आहे आणि दुसरी कुठे आहे निगेटिव्ह पीकला आहे. मग आता पहिली पॉझिटिव्ह पीकला आहे, पुढे गेली म्हणजेच 90 डिग्री कुठं आला, पुढे आला ना. इथं होता तो इथं आला, म्हणजेच 90 डिग्री इथं पीक आहे ना, तो इथला पीक इथं आला. किती डिग्रीने पीक पुढे सरकला, हा पीक इथं आहे 0 ला, आता इथं आला म्हणजे किती डिग्रीने सरकला, 90 ने सरकला. मग सेम आता दुसरीचा पीक इथं आहे, तो 90 ने पुढे सरकणार म्हणजेच हा पीक इथं गेला. पीक जर पुढे इथं सरकला तर हा 0चा पॉइंट इथे येणार म्हणजेच तो 0 इथे येणार. बरोबर आहे का. तो 0 इथं आला, मग आता इथं पीक होता, तो पीक बघा आता तो पीक इथं असा माग आला असेल ना, इकडे आला ना. हे पण इमॅजिन करावं लागतं, तिथं का ड्रॉ करावं असं नाही. इथं तुम्ही मला सांगा, सुरुवातीला या केसमध्ये पीक तुमचा इथं आहे, बरोबर आहे का. आता तो पण 90 इकडे सरकला आणि हा इकडे 90 ने सरकला. बरोबर आहे की नाही. ऍक्च्युअल मध्ये एकाच वेळी 90 आणि 90 180 झालेलं असतं. 180 झाल्यामुळे हा गोंधळ असतो. समजते का. मग आता या केसमध्ये बघा, आता इथं बघायचं, इकडे नीट बघा. जर तुम्ही या डायग्राम कडे बघितलं, 1 नंबरची वेव्ह आणि 2 नंबरची वेव्ह, बाळांनो तुम्हाला आता या पर्टिक्युलर या बी डायग्राम मध्ये दोन्ही वेव्ह तुम्हाला सेम फेज मध्ये दिसत आहेत ना. सेम फेज मध्ये, याचा अर्थ सेम डायरेक्शन झालं. मग आता इमॅजिन करा की इथं एक पार्टिकल कुठे समजा इथं घेतला, हा पार्टिकल घेतला, या पार्टिकलला फर्स्ट वेव्ह वरती ओढत आहे, सेकंड वेव्ह ती पण वरतीच ओढत आहे. मग तुम्ही मला सांगा, अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, व्हेन 2 or more waves arrive at a point, बरोबर ना, एका ठिकाणी आला सायमल्टेनियसली, पहिली वेव्ह वरती ओढते, दुसरी पण वरतीच. पहिल्यामुळे 10 सेंटीमीटर डिस्प्लेसमेंट झालं, दुसऱ्यामुळे 10, तर एकाच वेळी किती होणार 20 सेंटीमीटर. म्हणून यांचं अँप्लिट्यूड जास्त होतं. समजलं का. मग इथं अँप्लिट्यूड काहीच नाही, इथं अँप्लिट्यूड वाढलं. बरोबर आहे की नाही. आता इथं आलात, आता हे समजून घेण्यासाठी हे विसरा. आता हे बघा,
आता मला सांगा इथं याच्या मागे हे असं असणार आहे ना, बरोबर आहे की नाही? अरे बाबा ह्याच्या मागे हे आहे ना. मग आता हा पॉइंट, हा झिरोचा पॉइंट, मीनचा पॉइंट इथे येणार ना, म्हणजेच हे असं खाली असेल ना. मग बघा आता हा इथं झिरो आला का, पुढे सरकला का एक सेकंदाने? अरे इथं झिरो आहे ना, तो 0.19 आहे, 0.19 आहे, इथं झिरो आला का बघा आता. मग झिरोच्या मागे काय असेल सांगायची गरज आहे का? म्हणजे इथं कोण असणार, तर आता निगेटिव्ह पीक असणार. आता तुम्ही बघा आता इथं आहे म्हटल्यानंतर हा पीक इथे येणार ना, तर हा पीक इकडे सरकणार, आला का पीक तो. मग आता परत एकदा बघा याच पॉइंटला किंवा या पॉइंटला नीट बघा आता, या पॉइंटला पहिली वेव्ह इथं खाली ओढायला लागली ना रे, आणि दुसरी वेव्ह कुठे ओढायला लागली, वरती ओढायला लागली. कॅन्सल होईल ना, कॅन्सल 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 कॅन्सल. बघा या पॉइंटला बघा, पहिली वेव्ह वरती ओढते तर दुसरी वेव्ह खाली ओढते, म्हणजे तिथं परत कॅन्सल. म्हणजेच ती काय राहिली, नोड नोड नोड. नोड म्हणजे नो डिस्प्लेसमेंट, मग अँटी नोड म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. आणि नोड आणि अँटी नोडच्या मध्ये डिस्प्लेसमेंट एक तर वाढत असतं किंवा कमी होत असतं, म्हणजे व्हॅरिएबल डिस्प्लेसमेंट असतं. बरोबर आहे की नाही? त्याची कुठली व्हॅल्यू असते. मग आता इथं परत आलो आम्ही, आता इथं आलो डी मध्ये. आता परत एकदा बघा बाळांनो, इथं मला सांगा, इथं याची मागची बाजू अशी असेल ना, म्हणजे हा झिरो इथून बसेल ना, आला का झिरो. आणि आता या केसमध्ये हा झिरो इथून बसेल ना, अरे हा झिरो इथून बसेल, म्हणजे ही वेव्ह अशी होईल, आली का. याचा अर्थ परत हे कसे आलेले आहेत, इन फेज मध्ये. मग तुम्ही मला सांगा, हे बघितल्यानंतर तुमच्या काय लक्षात आलं, तर स्टेशनरी वेव्हज मध्ये तुम्ही परत एकदा बघा, ज्या ठिकाणी तुम्ही नोड्स घेतले होते, ज्या ठिकाणी तुम्ही नोड्स, आता हे एकाच ठिकाणी थोडस तुम्हाला नोड अँटी नोड मध्ये जरा इकडे मोशन झाल्यामुळे अडचण वाटायली मला नोड बद्दल बोलला, पण ऍटलिस्ट थांबा, त्याच्यासाठी परत एकदा वेगळे डायग्राम ड्रॉ करतो. पण इथं फक्त मला सांगा ऍटलिस्ट की स्टेशनरी वेव्ह मध्ये तुमच्या काय लक्षात आलं, तर इकडे बघा एका सेकंदाला, आता एक सेकंद म्हणजे मी टोटल जो पिरियडिक टाइम होता त्याचा 4था भाग घेतला होता ना रे. अरे बाबांनो, एका वेव्हला किती वेळ लागतो, तर 4 सेकंद ना. मी त्याच्यातला किती घेतला होता, 1/4. मग आता मला सांगा 1/4 सेकंदासाठी सगळे काय झाले, नोड. परत 1/4 सेकंदासाठी सगळे काय झाले, अँटी नोड. परत 1/4 सेकंदासाठी नोड. परत 1/4 सेकंदासाठी. मग एका सेकंदामध्ये 4 वेळा असं घडणार. 4 पैकी 2 वेळा ते काय राहतील, नोड्स. तर 2 वेळा, मग 2 वेळा त्यांचं डिस्प्लेसमेंट काय होईल, 0 म्हणजे मिनिमम. तर 2 वेळा डिस्प्लेसमेंट, म्हणजे याचा अर्थ त्या वेळेस काय होतात, तर डिस्प्लेसमेंट कमी जास्त, पण तिथंच व्हायब्रेट होतात. मग याचा अर्थ परत एकदा बघा, आता नीट समजून सांगतोय. इथं मला सांगा की या 2 पॉइंट्स मध्ये 180 नोड 180 नोड 180. इथंही तुम्ही लक्ष द्या, नोड आणि नोड मध्ये हे मधलं सोडून द्या, ते व्हॅरी होणार असतं. नोड 180 हे समजतंय का. तर नोड हे पॉइंट्स ऑलवेज नोड